आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला अवघडच वाटतंय जरा। मग कसा वाटतंय मंडप? मंडपाचं काम होय, हा मंडपासारखंच। हो ना, हुशार आहे की तुम्ही। चला आता पैसे द्या। होय, लाज वाटते का तुला? अरे लगीन घर आहे, किती गडबड असेल त्यांच्या माग, आणि असल्या गडबड तू त्यांना पैसे मागतोय आता? अरे त्यांच्याकडून नाही, मंडप तुम्ही ठरविलाय, तुम्हीच पैसे द्या। काय आमच्या दोघांचं लगीन आहे का इथं? हा, आप्पा देतील की पैसे? ते काय पळून जाणार आहेत का कुठं? अरे आप्पाकडून पैसा मागितला की आप्पा पळून जाते ती। अरे आप्पाकडून पैसे घेणं म्हणजे बाबलीच्या झाडाला आंबा उगवण्यासारखं आहे। ते काय नाही, माझं पैसे द्या। विसरलो, अरे दुकानात गिरायक तसंच बसले माझ्या जित्या, ह्याच्या तोंडावर पैसे मार आलोच मी। ए तुझी गाडी बाहेर पुस, मला मंडपाचं काम करायचंय। हा, तू काम कर, मी जातो। लगीन व्हायच्यात पैसे काढलं पाहिजे, नाहीतर काय खरं नाही। हो गोपाळ शेठ, अहो काय शुभेच्छा काय देताय नाही? एवढं मोठं लगीन ठरवलंय, अहो ते आम्हाला काय शुभेच्छा देताय का नाही? काय लगीन गोपाळचं तुम्हाला कसल्या शुभेच्छा रे? आपण नाही म्हणजे आम्हाला काय सरबत बिरबत काय आहे का नाही? सरबत? हा, या आत या, तुमचं सरबत काढ तुम्ही। काय म्हणाल काय मिळणार नाही, ज्याने त्याने आपापली सोय करा। आलं सरबत प्यायला, या सरबत। गोपाळ शेठ, अहो हे असं सुक्क सुक्क लगीन बरं वाटतंय का? जरा आमची बी सोय करा की। करतो, सगळी सोय होणार, हा होणार सगळी। गाणाया बरीला आधी देवाला दिवा लावा, देवाला दिवा लावा, मग कुट्याला तला। गाणाया बरीला आधी देवाला दिवा लावा, देवाला दिवा लावा, मग कुट्याला तलावा। लग्नाची पत्रिका कुलस्वामीला दिली वा, स्वामीला दिली वा, कुलस्वामीला दिली वा। मैं भी ये कर सकती हूँ क्या? कर की, अशी पण तू पाहुणी बाई आहेस आमची, कर। पर मुझे गाना गाना नहीं आता। आमच्या समध्या बाया शिकवतील तुला। बायांनो, आमच्या पाहुणी बाईला पण गाणं शिकवा। जा गंगा, समध्या बायकासनी पाणी घेऊन ये जा। काय बाया, त्या घरात नुसता जीव नको नकोसा झालाय, नुसता कालवा कालवा कालवा, जरा सुद्धा शांतता नाही। ह्याला घातलं म्हणून ह्याला डाबऱ्यात लवकर। राणी माझी राणी ग, तुला चकाचक करून टाकतो, तुला चकाचक करून टाकतो। नरवाजी, हा नाही काय झालंय? चल सोड मला, मग कुठं जायचंय? तुला म्हणलेलं सोड मला, मी सांगते म्हणून। अगं पण लगीन कार्य आहे घरात, हा? आणि लग्न सोडून कुठं चालली तू अशी? आणि असं मानपान मिळालं नाही म्हणून काय घर सोडून जात असते वै कोणी? अरे तुला घातला म्हणून डाबऱ्यात, तुला आली पटकी, तुझ्या मैतीवर उदाळ्या गुलाल तुझ्या। मला काय पिसळायला कुत्र चावलंय वय घर सोडून जायला? अरे मी मस्त खमके, त्यांना घरातनं बाहेर काढील, पण मी असं घर सोडून जाणार नाही। हा, तुला सांगते ना, मला सोड तू, नाहीतर तुझ्या लग्नात मी असा गोंधळ घालील ना की नवरीच पळून जाईल। माझी आई, असं काय करू नको बाई, आधीच एक तर लगीन ठरलं नाही माझं। चल सोडतो, तुला कुठं जायचं? चल चल। हा, मला काही दिसत नाही वय रे, चल। रिक्षा माझी मारू नको आजी, बस 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 पटकन चल। क्या कर रहे हो? कोई देख लेगा तो? कोण कशाला बघतंय? घरात हळद चालू आहे, सगळे तिकडे बिझी असतील।
काय चाललंय? काय चाललंय तुमचं? सकाळी पण हीच खोलीत होती. मला वाटलं काहीतरी काम असेल म्हणून आली असेल. आणि लाली वहिनी बरोबर लग्न ठरलंय तुझं, माहितीये ना? मैं आती हूँ. पणजी आहे मी तुझी. माझं सगळीकडे ध्यान असतं, माहितीये ना? तू एक काम कर, हे 20 रुपये घे, चॉकलेट खा आणि कुणाला काय सांगू नको. हॅश बिग घेत नाही. आणि जर डील करायचीच असेल तर नीट करायची. हे सगळं लपवायचे 500 रुपये घेईन. 500? देणार आहेस का की सांगू सगळ्यांना? बोंबलू का गंगाच्या नावाने? हे घे. हे झालं या आईचं. आता जेव्हा जेव्हा मी पैसे मागत तेव्हा तेव्हा मला द्यायचे. आणि घरातल्याला जर तू सांगितलं तर मी पण तुझं सिक्रेट सांगते. काय वेळ आली माझ्यावर. हे लग्न ठरल्यापासून सगळीकडे अडकत चाललोय मी. काहीही करून हे लग्न थांबवलंच पाहिजे. पण कसं कसं? मनीषा, तिच्या तिजोरीतले सगळे दागिने आणि पैसे लवकरात लवकर माझ्याकडे घ्यावे लागतील. मग मी ते सुभाष सर्वांच्या तोंडावर फेकून मारी. काय ग आजे, इथं मार्केट मध्ये कशाला आलीस? तुझ्या आज्यानं सोनं पुरलंय ते उकरायला आली आहे. मुडद्या तुला काय करायचंय रे? ते मांग्याचं सलून कुठं आहे? मांग्याचं? हा, हे काय येतंय तेव्हा? मग सोड मला तिथं. बर मांग्या, किती गिऱ्हाईक आहे रे? एकच आहे की, दाढी चालली त्याची. आणि मग त्याची नाही केली तर काय त्याच्या घरावर दरोडा पडणार आहे का? ए म्हातारे, तुझं काय काम ग बाप्यांच्या सलून मध्ये? मांग्या, असा काय नियम आहे का रे? तरुण देखण्या सुंदर पोरींनी हिता यायचं नाही ते? अजिबात नाही. अगं मी तर वाट बघत असतोय अशा पोरी यायची, पण येतच नाही त्या. अरे मग काय तुझं डोळं फुटलं वय? मी एवढी सुंदर देखणी तरुणी आली ती. अयो, अगं मुराज, तुझ्या सौंदर्याचं काय करू ग मी? अगं माझ्या दुकानात मला आधी वाटलं बलाचा उजेड पडलाय, पण तू एवढी देखणी आहे. अगं तुझ्या सौंदर्याचा उजेड पडलाय इथं, आता कळलं मला. किरडी ढासाळी तुझी, तुला आली पटकी, तुला लवकर तुझा मोडदा बसावला. माझी मस्करी करतोस वय? मग सुरुवात कोणी केली होती? तू आहे ना, आधी ते कोण गिरायक आहे ना त्याला उठव, नाहीतर नाही तुझं सलूनच बंद करील आणि इथंच बसून राहील मी. हा, हलणार नाही इथनं.